गणपतीमध्ये गौरी गणपतीच्या हळदी कुंकवाला साडी नेसायची, पण माझ्याकडे नऊवार साडीच नाहीये किंवा एक सुंदर सहावार साडी आहे जिची जर मला नऊवार नेसता आली तर किती बरं होईल ना. असे सगळे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ना, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज जी तुम्ही माझ्या अंगावरती ही साडी बघताय ना, ही माझी नऊवार साडी नाहीये, ही सहावारची नऊवार नेसलेली साडी आहे. आणि तीही अगदी अशी सुंदरशी चापून चोपून बसवलेली साडी आहे. जर तुम्हाला ही साडी कशी नेसली किंवा कशी नेसायची हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर पहिल्यांदाच तुम्ही मला पाहिलं असेल तर नमस्कार, मी अश्विनी. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग आणि लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब. आणि जर आधीपासूनच तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं असेल, माझ्या या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहात, तर थँक्यू सो मच. बाकीची बडबड न करता आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्ट. आता ही साडी नेसण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात ना, ते म्हणजे एक तुम्हाला लेगिन्स पाहिजे. एक तर तुम्ही अशी 3/4 लेगिन्स वापरू शकता किंवा जे सायकलिंग शॉर्ट्स असतात त्यांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. साडी पाहिजे आणि 2-3 सेफ्टी पिन्स पाहिजेत, त्याने आपण व्यवस्थित पिन करू शकू. आता ही जी साडी मी नेसणार आहे ही काठपदराची मस्त जांभळ्या आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशन मधली साडी आहे. तर सुरुवात करायची आपल्याला पिनापासून. पदर जो आहे त्या पदराचा पिन करायचा आहे. आता पदराचा पिन करताना तुम्ही सहावारसाठी करा किंवा नऊवारसाठी करा. जेव्हा पदर काढतो तेव्हा मी एकतर हे असं करते, पण हे थोडंसं ना कन्फ्युजिंग वाटतं कोणाकोणाला. तर एक सोपी पद्धत सांगते. जर तुम्ही उजव्या हातामध्ये हे टोक घेतलंय बरोबर, की ज्याचा काठ असा येणार आहे, तर काय करायचं, हा जो कॉर्नर आहे किंवा कोपरा आहे तो पुढच्या बाजूला ठेवायचा, म्हणजे बोटाच्या पुढच्या बाजूला ठेवायचा. आणि मग त्यानंतर याला असं प्लीट करत जायचं. अशा पद्धतीने. आणि याला झालं की थोडंसं शेक केलं, इथून त्यांना असं खाली व्यवस्थित सेट करत जायचं. आणि एकदा या स्टेजला तुम्ही आलात ना, की तुम्हाला आता सोडलाय तुम्ही पदर बरोबर, तर थोडंसं एक हॅक सांगते. इथे ना थोडं मांडीवरती घेऊन घासा. त्याने काय होतं, इथे ज्या प्लीट्स तुम्ही तयार केल्यात त्यांना व्यवस्थित प्रेस केल्यानंतर जसा आकार मिळतो तसा आकार मिळतो आणि मग त्या जास्त हलत नाहीत आणि मग पुढच्या प्लीट्स सेट करायला तुम्हाला सोपं जातं. आता जेवढा पदर तुम्हाला हवाय तेवढा पदर मेजर करायचा आणि तिथे पिन लावून टाकायची. आता पदराला ना पिन लावताना कधी पण ही पिन जर तुम्ही अशी सरळ टोचली, आता ह्याचं सॉफ्ट मटेरियल आहे म्हणून ती पटकन घुसेल, पण जेव्हा काठपदराच्या साड्या थोडी हेवी असतात किंवा थोडं त्याच्यामध्ये जरदोसी काम असतं, हेवी जरीचं काम असतं, तेव्हा ना अशी पिन टोचली तर ती घुसत नाही. मग अशा वेळी काय करायचं, तुम्हाला ना ड्रिल मोशन मध्ये ही साडी पिन ऍड करायची. म्हणजेच कसं, आता समजा मला थोडं जवळ येऊन दाखवते, इथे पिन करायचंय तर पिन पकडले की त्याला ना असं ड्रिल जसं करतो आपण तसं गोल गोल फिरून जर तुम्ही पिन अडकवली तर साडी खराब पण होत नाही आणि पिन खूप इझिली लागते. आता हे झालं पदर. साडी नेसायला सुरुवात केल्यानंतर आहे ना, उजव्या हाताला आपल्याला पदराची बाजू टाकायची आहे आणि डाव्या हाताला जिथे आपण निऱ्या किंवा आतला पदर ज्याला म्हणतात ती बाजू ठेवायची. आता ही कमरेच्या मागून घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर आपल्या डाव्या हाताला किती साडी सोडायची त्याचं माप सांगते मी. 1 हात, ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक हात जो पहिला वाला मोजलाय आपण, 1 हात ते ह्या शोल्डर पर्यंत, डाव्या हाताच्या शोल्डर पर्यंत मोजलाय. त्यानंतर फक्त तुमच्या उजव्या हाताचं माप जिथे येईल तेवढी साडी तुम्हाला सोडायची. आणि मग तिथे बोटाने पकडून कमरेच्या भोवती साडी घेऊन गाठ मारायची. तर काही साड्या ज्या असतात ना त्या खूप हेवी असतात की ज्यांच्या गाठ बसत. मग अशा वेळी काय करायचं, एक पहिली गाठ मारायची, ठीक आहे. आणि हे जे 2 टोक आहेत त्यांना असं एकावर एक घेऊन पुढे पिन लावायची. पण ही पिन लावताना ना त्याच्यामध्ये जी खालची गाठ आपण मारली होती ना त्याचा पण एक पदर इन्क्लूड करायचा. आता जर तुम्ही परत पाहत असाल तर मी
पिन लावताना ड्रिल मोशन मध्ये पिन लावली, ती पटकन घुसली. कारण एवढा जाड याच्यामध्ये जर आता मी नॉर्मल टोचत बसले असते तर ती घुसली नसती. आता आपल्याला 2 पदर भेटलेत. ठीक आहे, हे एक आहे आणि हा एक आहे. आता हा वाला जो पदर आहे ना, याला काय करायचं आहे तुम्हाला, मधून दोन्ही पायाच्या मधून मागे याला ओढून घ्यायचंय. आला, हा मागे पदर आला. आता हा जो पदर आहे याच्या आपल्याला प्लीट्स करायचे, म्हणजे किनार आहे ही अशी दिसली पाहिजे. आता याला प्लीट करताना कसं करायचं, मगाशी आपण असं केलं तसं न करता आता तुम्ही असं प्लीटिंग करायचंय. आणि हे छान प्लीट करून झालं की याला तुम्हाला खोसायचंय इथे मागे. जर हवं असेल तर तुम्ही याला ना इथे मागे एक पिन लावू शकता. ही पिन लावायची तुम्हाला आतल्या बाजूला. छान थोडस सेट करून घ्यायचं. ठीक आहे, पदराची बाजू ही अगेन मधनं पाठीमागे काढून घ्यायची आणि हे सरळ पायाच्या मधनं घ्यायचं आणि वरती खांद्यावर टाकायचं. त्यानंतर हा जो पदर आहे, हा जो काठ आहे, याला व्यवस्थित ओढून तुम्हाला या इथे म्हणजे कास्टच्या पाठीमागे पिन करायचंय. आणि हवं असल्यास तुम्ही इथे पायाला सुद्धा पिन करू शकता. आता राहिला हा जो पदर आहे समोरचा, याचा प्रश्न ना, हे व्यवस्थित ओढून घ्यायचं. आणि हा पिन व्यवस्थित खांद्यावर घ्यायचा आणि छान टक करायचा. हा जो पोर्शन आहे की जिथे किनार मुडपली गेलीये, याला तुम्ही असं छान ओढून व्यवस्थित करू शकता. आणि या साडीचं जे फायनल लुक आहे ते काहीसं असं दिसतंय. मी मस्त महाराष्ट्रीयन ज्वेलरी घातली आहे, लांब हार मी घातलेला आहे. आणि हा जो सेट आहे जो मी घातलाय आता, तो ना मी मिशोवरनं मागवला होता. या ज्वेलरीचा नुकताच मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. मिशोवरती जे ट्रेडिशनल ज्वेलरीज मला मिळाल्या कमीत कमी किमतीमध्ये पण चांगली क्वालिटी असलेले, तर त्यांचा एक मी सेपरेट व्हिडिओ केलाय. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, आय बटनमध्ये पण देते. जर तुम्हाला ज्वेलरी कलेक्शनमध्ये थोडंसं एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. आणि बांगड्या घातलेल्या आहेत, नथ सुंदर घातलेली आहे, कारण महाराष्ट्रीयन मेकअप आणि नथ नाही, चंद्रकोर नाही असं होणारच नाही. हा आहे पूर्ण नऊवारचा. आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर थँक्यू सो मच. आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल, किंवा आज मी ज्या साडीच्या ट्रिक्स आणि टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. आणि बस, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्युटोरियलसोबत. तोपर्यंत आय लव्ह यू, थँक्यू सो मच. आणि हो, जर तुम्हाला अजून याच्यामध्ये व्हेरिएशनच्या साड्यांचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की आपण नवीन व्हिडिओ त्या विषयावरतीच बनवूयात. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू, बाय.